काय रे दादूस, हे कचरा उठा रहे हो? हाँ तो दोस्तों, हॅलो मंडळी, कशी आहे तुम्ही? सगळी बरी असाल तर आज मी आलेला आहे 11 मारुती इथे. तर हा व्ह्यू तुम्ही बघू शकता. ए दादूस, इकडे ये ना, इकडे ये ना. डेली का कितना कमाते हो? 500 ना. ये भाई का धंदा देखा, 500 कमाते हैं. तर मित्रांनो, मी 11 मारुती इथं आलेला आहे. हा शिवशंभू बघू शकता, थोडा दिसत असेल. खूप छान असा मस्त गार्डन आहे. 11 मारुती लेक याला म्हणतात. शिवशंभू दिसत असेल सर्वांना. तर मित्रांनो, हा लेक आहे आणि बघू शकता सभोवताली गार्डन बनवलेलं आहे. मस्त हिरवी हिरवी झाडे लावलेले आहे. एकदम मधोमध शिवजीची मूर्ती बनवलेली आहे आणि खूप छान असं आहे वातावरण. थंडावा आहे मस्त. तर आणि 11 मारुतीच्या जो 4 रस्ता आहे तिथे हा स्टॅच्यू बनवलेला आहे सरदार वल्लभभाई पटेलची. आणि ही नवीन बिल्डिंग आहे, ही अपेक्स लेक. तर मित्रांनो, नक्की या इथे. खूप छान असं गार्डन आहे आणि लेक आहे. हे शिवजी आहे मधोमध बसलेला. तर मित्रांनो, चला आता आपण नारगोल बीचला जायचं आहे. बीचचा व्ह्यू आपण बघू. तर व्हिडिओला कंटिन्यू करू आणि बीचला आता जाऊन व्हिडिओ बनवू. आपल्याला आता नारगोलला जायचं आहे. नारगोलचा बीच एक्सप्लोअर करायचा आहे. कसा बीच आहे काय तो बघायचा आहे. आणि तुम्हाला ही लेक तुम्ही कधी आले तर इथे नक्की या. खूप छान असं आहे वातावरण आणि बसण्यासाठी बनवलेलं आहे. तुला खूप मोठी मोठी इमारती आहे, बघू शकता. खूप मोठी मोठी इमारती आहे. बाहेरून खूप लोक येतात फिरायला.
तर मित्रांनो, ही खाडी नारगोलची आहे. तुम्ही बघू शकता, ही लहान लहान बोट आहेत. ह्याच्याद्वारे मच्छीमारी घेऊन जातात आणि मच्छीमारी करतात. तर इथे किनाऱ्याला आणि आजूबाजूला खूप साऱ्या असे बोटी आहे, लहान लहान तुम्हाला दिसत असतील. मित्रांनो, पाण्याची व्यवस्था केलेली आहे. पाणी पिण्यासाठी ठेवलेलं आहे. प्लस लेडीजसाठी चेंजिंग रूम आहे आणि बसण्यासाठी जागा पण आहे. आणि बघू शकता, खूप पब्लिक आहे आज. लहान मुलासाठी खेळण्यासाठी आहे आणि काही दुकानं आहे. छोटी छोटी दुकानं आहे. लहान मुलासाठी खेळण्यासाठी आहे. प्लस बसण्यासाठी जागा पण आहे. आणि बघू शकता, लांब असा समुद्र सपाट आहे. समुद्र किनारा खूप लांब आहे, बघू शकता. मित्रांनो, आज खूप पब्लिक दिसते. खूप छान असा बीच आहे. मित्रांनो, कधी उमरगावला आले तर हा पण बीच खूप छान आहे, नारगोल बीच. तर तुम्ही नारगोलला नक्की या. आणि खूप जुनी सरूची झाडं आहे, बघू शकता. खूप जुनी आहे आणि उंच झाड आहे. आणि पाणी खूप खोल गेलेलं आहे. तर मित्रांनो, नारगोलला आले तर बीचला नक्की या. आणि हे चिंबोरी म्हणतात, त्यांनी हे केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि तुम्ही घोड्यावर बसायचे असतील तर घोड्यावर पण बसू शकता. हे बघा, घोडसवारी जात आहे. किती रेट असेल माहीत नाही. घोड्यावर बसण्यासाठी पण तुम्हाला भेटेल जर नारगोलला आले तर. मित्रांनो, उमरगावला पण आहे घोडे, पण एवढे नाही आहे. आणि कधी कधीच असतात उमरगावला.
आणि नारगोलला रेग्युलर घोडे असतात आणि उंट पण आहे. उमरगावला पण उंट असते आणि नारगोलला पण उंट आहे. कारण की हा पण एक टुरिस्ट प्लेस आहे. लोक फिरायला खूप येतात उमरगावला आणि नारगोलला, म्हणून घोडे आणि उंट इथे पण आहे. तर तुम्ही आले तर नक्की या. छान असा बीच आहे. तर तो उंट बघा तुम्ही मित्रांनो, तो बसून उंट आहे. गाडी पण आहे बसण्यासाठी. जर तुम्ही शौकीन असाल तर बसू शकता गाडीवर. आणि उंट पण बघा, उंट आहे. असा बीच आहे. आणि मित्रांनो, खाण्यापिण्यासाठी काही दुकान आहेत, छोटी छोटी दुकानं. तुम्हाला फास्ट फूड भेटेल इथे. बघा झोपलेला आहे. मित्रांनो, संध्याकाळी अजून जास्तच पब्लिक असते. संध्याकाळी आले तर, आता थोडं ऊन आहे म्हणून थोडी कमी पब्लिक आहे. संध्याकाळी टुरिस्ट लोक जास्त येतात फिरण्यासाठी. आणि असं आहे. आय लव्ह नारगोल लिहिलेलं आहे. आय लव्ह नारगोल बीच.